हाय, आज आपण फर्स्ट लेसन आहे आपला अवर एन्व्हायरमेंट याची एक्सरसाइज बघूयात. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्स द सोल्युशन, यावर उपाय काय आहे. देअर आर अ लॉट ऑफ अनयुज्ड पेजेस इन लास्ट इयर्स नोटबुक. मागच्या वर्षीच्या तुमच्या नोटबुक राहिल्या असतील की नाही, तर त्याच्यामध्ये बरेचशी अशी अनयुज्ड न वापरलेली कोरी पाने आहेत. दे मस्ट नॉट गेट वेस्टेड. आणि जर तुम्ही तशीच ती नोटबुक फेकून दिली तर त्यातली जी कोरी जी चांगली पाने आहेत ती पण वाया जाणार. मग याच्यावर आपण काय करू शकतो, काय उपाय आहे त्याला. तर आपला आन्सर आहे ऑल द अनयुज्ड अँड ब्लँक पेजेस कॅन बी डिटॅच्ड फ्रॉम द ओल्ड नोटबुक. मग काय करायचं, ज्या जुन्या नोटबुक आहेत त्यातले जे सर्व काही अनयूज न वापरलेले ब्लँक पेजेस आहेत, कोरी पाने आहेत, तर ती डिटॅच करायची, म्हणजे त्याच्यातून फाडून घ्यायची. वन कॅन मेक 3-4 स्मॉलर नोटबुक्स ऑर 1 बिग नोटबुक फ्रॉम दीज ब्लँक पेजेस. आणि मग सगळ्या नोटबुकमधली पेजेस काढल्यानंतर एक गठ्ठा तयार होईल. मग त्याच्यापासून तुम्ही 3-4 छोटे छोटे नोटबुक बनवू शकता किंवा एक मोठीच नोटबुक बनवू शकता. वन कॅन ऑल्सो यूज दीज ब्लँक पेजेस फॉर डुईंग रफ वर्क. आणि जर तुम्हाला काही रफ वर्क करायचं असेल, मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील, तर तुम्ही ती ब्लँक पेजेस जी कोरी पाने आहे ती वापरू शकता. वन कॅन ऑल्सो यूज दिस फॉर ड्रॉइंग ऑर पेंटिंग. किंवा तुम्ही ड्रॉइंग करण्यासाठी, पेंटिंग करण्यासाठी सुद्धा ते पाने वापरू शकता. आम्ही आमच्या लहानपणी असे बुक बाइंडिंग म्हणायचं, त्याला बाइंडिंग करून आणायचो. ठीक आहे, तर असं करू शकतो आपण. बी, ड्रॉ पिक्चर्स. चित्र काढायचं आहे. कशाचं काढायचं आहे. ड्रॉ अ पिक्चर ऑफ अ स्पायडर्स वेब. स्पायडर माहित आहे ना तुम्हाला, तर त्याचं जे वेब असतं, स्पायडरचं जाळं, त्याचं चित्र काढायचं आहे. फाइंड आउट व्हाय अ स्पायडर वेव्ज वेब. आणि तो जो स्पायडर आहे तो त्याच्याभोवती असं जाळं का विणतो, ती वेब का बनवतो, तर त्याचं उत्तर शोधायचं आहे. अंडर द पिक्चर राईट द इन्फॉर्मेशन यू गेट. आणि तुम्हाला जी माहिती मिळेल ती तुम्ही त्या चित्राच्या खाली लिहायची आहे. मी एक साईडला हे चित्र काढलेलं आहे बघा. असा हा स्पायडर आहे आणि असं त्याचं हे जाळं असतं, वेब असतं. आन्सर, वेब ऑफ द स्पायडर इज प्रोड्यूस फ्रॉम द स्टिकी सिक्रेशन प्रिपेअर्ड इन द बॉडी ऑफ द स्पायडर. आता हे जे वेब आहे ना स्पायडरचं, तर ते काय आहे माहिती आहे का. हा जो स्पायडर आहे तर त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या बॉडीतून एक स्टिकी सबस्टन्स, म्हणजे असा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. द प्रे ऑफ स्पायडर गेट कॉट इन द वेब. म्हणून तो अशा प्रकारचं जाळं विणतो त्या चिकट सबस्टन्सनी. आणि या वेबमध्ये त्याचं जे खाद्य आहे, प्रे म्हणजे काय, त्याची शिकार, ही त्याच्यामध्ये अडकली जाते. आता त्याची शिकार काय असेल, माशी आहे, बारीक बारीक जे इन्सेक्ट आहेत ना, ते समजा माशी, झुरळ, अशा प्रकारे त्याच्यामध्ये अडकतात आणि मग तो स्पायडर त्याला खातो. There are some sticky substances due to which the prey can't escape once caught. आता हे स्टिकी सबस्टन्स असतो, चिकट पदार्थ असतो. मग एकदा का शिकार त्याच्यामध्ये अडकली, माशी म्हणा, झुरळ म्हणा, त्यात अडकलं, तर ते परत बाहेर निघू शकत नाहीत. Thus फॉर फीडिंग पर्पज स्पायडर वीव्ज इट्स वेब. आणि म्हणून काय रिझन आहे की स्पायडर वेब विणतो, स्पायडर जाळं विणतो, तर त्याला त्याचं खायला पाहिजे असतं स्पायडरला, म्हणून तो हे अशा प्रकारचं जाळं विणत असतो. सी, थिंक अँड टेल. विचार करा आणि सांगा. फर्स्ट, व्हॉट आर द युजेस ऑफ कॉटन. कॉटन म्हणजे कापूस, तर कापसाचे काय काय उपयोग आहेत ते सांगायचे आहेत. आन्सर, थ्रेड्स आर मेड फ्रॉम कॉटन. कापसापासून धागे बनवतात. विथ द हेल्प ऑफ दीज थ्रेड्स क्लोथ इज वोवन. आणि या धाग्यांपासून आपण कापड बनवतो, कापड विणतो. कॉटन इज फिल्ड इन पिलोज अँड मॅट्रेसेस. तुमच्याकडे जे उशी आहे, गादी आहे, त्याच्या आतमध्ये कापूसच भरलेला असतो. डॉक्टर्स यूज कॉटन ॲट द टाइम ऑफ सर्जरीज अँड ऑल्सो फॉर ड्रेसिंग वाउंड्स. डॉक्टर जेव्हा सर्जरी, ऑपरेशन असतं तेव्हा कॉटनचा वापर करतात जखम साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी. किंवा तुम्हाला जर काही जखम झाली तर त्याचं जे ड्रेसिंग करतात, त्याला पट्टी बांधतात, त्याच्यामध्ये सुद्धा, त्याच्या आतमध्ये सुद्धा कॉटनचा वापर, कापसाचा वापर केला जातो. विक्स ऑफ लॅम्प्स आर ऑल्सो मेड फ्रॉम कॉटन. विक्स म्हणजे वात, लॅम्प म्हणजे दिवा. देवाजवळ जो आपण दिवा लावतो की नाही, त्याची जी वात आहे ती पण कापसापासून बनवलेली असते. तर नेक्स्ट बघूया.
व्हॉट आर चप्पल्स मेड फ्रॉम? चप्पल कशापासून बनवलेली असते? आन्सर, चप्पल्स आर मेड फ्रॉम स्किन ऑफ ॲनिमल्स, दॅट मीन्स लेदर. लेदरच्या ज्या चपला असतात ना, त्या ॲनिमलच्या स्किनपासून, त्वचेपासून बनवलेल्या असतात. दे आर अल्सो मेड फ्रॉम रबर ऑर प्लास्टिक. रबरपासून सुद्धा किंवा प्लास्टिकपासून सुद्धा चप्पल्स बनवल्या जातात. 3. इफ देअर इज अ लाऊड नॉइज नियर बाय, व्हॉट विल अ स्पॅरो डू? जर आजूबाजूला खूप मोठा आवाज होत असेल आणि तिथे जर चिमणी असेल तर ती काय करेल? व्हॉट विल अ स्टोन डू? आणि तिथेच एखादा दगड असेल तर तो काय करेल? आन्सर, स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग. चिमणी ही सजीव आहे, लिव्हिंग थिंग आहे. अँड स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग. आणि दगड हा निर्जीव आहे, त्याच्यामध्ये काहीच जीव नाही आहे. वेन अ लाऊड नॉईज इज नियर बाय दिस, स्पॅरो विल फ्ल्यू अवे अँड देअर विल बी नो इफेक्ट ऑन द स्टोन. आणि जर चिमणीच्या शेजारी आपण जरी चिमणीच्या जवळ गेलो, आपला आवाज झाला तर चिमणी उडून जाते. तसंच जर हा मोठा आवाज असेल तर ती चिमणी उडून जाईल आणि त्या दगडावरती काहीच इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. 4. व्हॉट डज द हाऊस लिझार्ड ईट? हाऊस लिझार्ड म्हणजे आपल्या घरामध्ये जी पाल असते ती काय खाते? आन्सर, द हाऊस लिझार्ड ईट स्मॉल इन्सेक्ट्स ऑन द वॉल. तर जे भिंतीवरती जे छोटे छोटे किडे कीटके येतात तर ते ती पाल खात असते. 5. मेक अ लिस्ट ऑफ द थिंग्स इन युअर हाऊस दॅट आर मेड ऑफ वूड. तुमच्या घरामध्ये लाकडापासून ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे. मी इथं एक एक्झाम्पल देत आहे, तुम्हाला जे वाटतंय ते वस्तू लिहा. आन्सर, थिंग्स दॅट आर मेड ऑफ वूड आर टेबल, चेअर्स, कबर्ड, डोअर, सोफा, डायनिंग टेबल. ज्या वस्तू लाकडापासून बनवलेल्या असतात त्या आहेत टेबल, चेअर म्हणजे खुर्ची, कबर्ड म्हणजे कपाट, डोअर म्हणजे दरवाजा, सोफा आणि डायनिंग टेबल जेवायचा टेबल. ठीक आहे. तुम्ही अजून तुमच्याकडे काय असेल लाकडाच्या वस्तू तर त्या ह्याच्यामध्ये लिहू शकतात. 6. नेम द ॲनिमल्स दॅट फीड ऑन माईस. उंदीर खाणाऱ्या प्राण्यांची नावे लिहायची आहे. आन्सर, कॅट, स्नेक्स आर द ॲनिमल्स दॅट फीड ऑन माईस. तर कॅट आणि कॅट म्हणजे मांजर, स्नेक म्हणजे साप, हे 2 प्राणी आहेत जे उंदीर खातात. ठीक आहे. आता डी बघूयात. फिल इन द ब्लँक्स. अशा रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या भरायच्या आहेत. आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे. फर्स्ट, द प्लेस ऑफ अ स्टोन डॅश डॅश ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्स इट. स्टोनची जागा, मग इथे काय येणार आहे? चेंजेस. जेव्हा कोणी त्याला उचलतं किंवा बाजूला सारतं तेव्हा स्टोनची जागा चेंज होते. सेकंड, वी वीव डॅश डॅश फ्रॉम कॉटन, वूल अँड सिल्क. कॉटन म्हणजे कापूस, वूल म्हणजे लोकर आणि सिल्क म्हणजे रेशीम. यांच्यापासून आपण काय विणतो? तर कपडे विणतो, क्लॉथ. वी वीव क्लॉथ फ्रॉम कॉटन, वूल अँड सिल्क. द लिव्स डॅश डॅश ट्रीज, दे टू रॉट अँड गेट मिक्स्ड विथ द सॉइल. झाडावरून पाने काय होतात? खाली पडतात, फॉल ऑफ, आणि मग ते जमिनीमध्ये मिक्स होतात आणि ते रॉट म्हणजे कुजतात. ठीक आहे. आता ई, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, व्हॉट आर द थिंग्स दॅट वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंट, आपल्या बाजूचा जो परिसर आहे त्याच्यापासून काय गोष्टी भेटतात, काय भेटतं? आन्सर, वी गेट मेनी थिंग्स सच ॲज एअर, वॉटर, फूड, स्टोन, रॉक, सॉईल एक्सेट्रा फ्रॉम एन्व्हायरमेंट. आपल्याला आपल्या परिसरातून एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी, फूड म्हणजे अन्न, स्टोन म्हणजे दगड, रॉक म्हणजे खडक, सॉईल म्हणजे माती, एवढ्या सगळ्या वस्तू भेटतात. सेकंड, व्हॉट हेल्प डू प्लांट्स गेट फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरामधून प्लांट्सला, वनस्पतींना कोणती मदत होते? आन्सर, प्लांट्स गेट एअर, वॉटर अँड फूड फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. प्लांट्सला, वनस्पतींना हवा, पाणी आणि अन्न हे परिसरातून भेटते. 3. व्हॉट मेक्स द सॉईल इन द फॉरेस्ट फर्टाईल. जी जंगलामधली जमीन असते ती फर्टाईल. जंगलामध्ये बघा खूप झाडे येतात, मग ती जमीन तशी फर्टाईल, सुपीक असते म्हणून येतात. मग त्या जंगलातल्या जमिनीला सुपीक कोण बनवतं, चांगली कोण बनवतं? आन्सर, रिमेन्स ऑफ डेड ॲनिमल्स डिके. जर एखादा प्राणी जंगलामध्ये मेला तर त्याचे जे अवशेष राहतात
तर ते मातीमध्ये डिके होत असतात, त्या जमिनीमध्ये डिके होत असतात, नष्ट होत असतात. दे मिक्स विथ सॉईल, ते मातीमध्ये मिक्स होतात. लिव्स फॉल ऑफ ट्रीज, झाडांची पाने पडतात. दे टू रॉट अँड गेट मिक्स्ड इन द सॉईल, ते सुद्धा मातीमध्ये मिक्स होतात, कुजतात. दिस मेक्स द सॉईल फर्टाईल, आणि त्याच्यामुळे ती जमीन सुपीक होते, फर्टाईल होते. एफ, ट्रू ऑर फॉल्स, खरं की खोटं आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट, द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय द विंड, काही झाडांच्या बिया या हवेमुळे इकडे तिकडे स्कॅटर्ड म्हणजे विखुरतात, इकडे तिकडे जाऊन पडतात हवेच्या मार्फत उडून. तर हे ट्रू आहे, बरोबर आहे. सेकंड, प्लांट्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स, वनस्पती ह्या निर्जीव आहेत, त्यांच्यामध्ये काही जीव नाही. तर ते फॉल्स आहे. तर प्लांट्स हे लिव्हिंग थिंग्स आहेत. 3, स्पॅरोज ग्रो बाय इटिंग इन्सेक्ट्स अँड फूड ग्रेन्स, तर स्पॅरो चिमण्या ज्या आहेत त्या इन्सेक्ट खातात आणि फूड ग्रेन्स खातात, आणि मग त्यांची वाढ होते, ग्रोथ होते. तर हे ट्रू आहे. समजलं? बाय बाय.